एकमेकांना इम्प्रेस करण्याचेच पहिले काही दिवस असतात आणि आपल्या मनातल्या सुद्धा भावना या विचारपूर्वक समोरच्याचे दोष लक्षात घेण्याचे नसतात. आपल्या मनातल्या भावना ह्या आपल्या नवीन नवीन तयार झालेल्या रोमॅन्टिक नात्याला रोमॅन्टिक पद्धतीने जगण्याच्या भावना असतात आणि मग त्यामध्ये आपण अनेक दोष जरी समोरच्या व्यक्तीचे दिसले तरी त्याच्याकडे निग्लेक्ट करत राहतो आणि आपलं नातं रोमॅन्टिक पद्धतीने किंवा नात्यातला रोमांस जपत राहतो आणि काही काळानंतर हा रोमांस आपोआप कमी होत जातो. फडणीस आपोआप कमी कमी होत जातात. एकमेकांबद्दल वाटणारी हुरहुर कमी होत जाते. सुरुवातीला पहिल्या स्पर्शातला जो रोमांस असतो आपल्या शरीरावर चढणारा तो नंतरच्या रेग्युलर स्पर्शाने कमी कमी होत जातो. एकमेकांसोबत राहिल्याने काय एकमेकांच्या जवळ आल्याने सुरुवातीला होणारी जी छातीची धडधड असते ते एकमेकांसोबत राहायला लागल्यावर हळूहळू कमी कमी होत जाते आणि अशा पद्धतीने सगळ्यात जेव्हा फडणीसचा प्रभाव कमी कमी होत जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपले विचार इंद्रिय ओपन होतात आणि मग आपल्या दोष लक्षात येतात आपल्या जोडीदारातले. पण तोपर्यंत आपलं रिलेशन वेळेच्या बाबतीत बरंच पुढे गेलेलं असतं. काही महिने किंवा वर्ष आपलं ते रिलेशन कंटिन्यू झालेलं असतं आणि मग आता एवढ्या दिवसानंतर आता आपल्याला समोरच्या दोष दिसायला लागलेत आणि मग आपण नाही कसं म्हणायचं असं ते होतं. तिथे गुंते होतात. अशा वेळेस आपण काय विचार करायला पाहिजे? तू जसं म्हटला की दोष सुधारता येऊ शकतात का? तर अर्थात जर आपल्याला असे काही दोष वाटले की जे फार महत्वाचे नाहीत म्हणजे माझ्या अपेक्षांमध्ये जसं ठरलेलं असतं मला की या प्रकारचा जोडीदार माझ्या आयुष्यात असायला पाहिजे, या स्वभावाचा, या सवयीचा, तसं ठराविक प्रकारचा जोडीदार माझ्या आयुष्यात कधीच नसला पाहिजे किंवा माझ्या जोडीदारामध्ये ठराविक स्वभाव किंवा सवय अजिबात नसल्या पाहिजेत असं सुद्धा आपल्या मनात काहीतरी फिक्स असतं कुठेतरी. म्हणजे संशयी स्वभावाचा जोडीदार मला नकोय, मला रागीट स्वभावाचा जोडीदार नकोय किंवा मला भांडखोर स्वभावाचा जोडीदार नकोय असं आपल्या मनात कुठेतरी काहीतरी तयार असतं नेहमीच. तर हे जेव्हा आपल्या लक्षात येतं की अशा अशा पद्धतीने काहीतरी होतंय आणि ते आता बदलता येणं शक्य नाही. स्वभाव एखाद्याचा इतका सहजासहजी बदलता येईल असं नाही. बदलता येणं शक्य असेल तर त्यासाठी प्रयत्न नक्की करावा, काही वेळ द्यावा आपल्या नात्याला. अर्थात आपण एवढे दिवस एकमेकांच्या नात्यात राहिलेलो आहे तर लगेच काही एका क्षणात ते नातं तुटत नाही. आपण एकमेकांना वेळ द्यावा, स्पष्ट आपण एकमेकांशी बोलत राहावं. या गोष्टी मला आपल्या नात्यामध्ये खटकणाऱ्या वाटतात, मला या गोष्टी आपल्या नात्यामधल्या आवडत नाहीत, या गोष्टी आपण सुधारायला पाहिजेत असं एकमेकांनी सतत एकमेकांशी बोलत राहावं. आणि त्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की याचा काहीतरी परिणाम होतोय, याचा काहीतरी फरक पडतोय, आपलं नातं सुधारतंय आणि आपण अधिक सुधारणेकडे अधिक चांगल्या नात्याकडे आपण जातोय तर आपण ते नातं कंटिन्यू ठेवायला हरकत नाही. पण जर आपल्या लक्षात येतंय की आपण वेळ देऊन सुद्धा, आपण वारंवार सांगून सुद्धा आपण हे मला नकोय, हे मला आवडत नाही, हे मला असं नाही चालणार असं सांगून सुद्धा जर वारंवार तसंच आपल्या बाबतीत होत असेल आणि नातं त्या दोष सुधारण्याची संधी दिसत नसतील तर मात्र आपण त्या नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडायला पाहिजे. थँक्यू सचिन, खूप छान. थँक्यू सचिन. सूरज, आपण हात वर केला होता, आपला काही प्रश्न आहे का सूरज? हो, हा बोला प्लीज. सूरज तुम्ही तुमचा आवाज सूरज तुमचा आवाज येत नाहीये, प्लीज रेंज मध्ये येतात तुम्ही. हॅलो, येतोय का आवाज? हा येस येस. नाही सूरज तुमचा आवाज ऍक्च्युली येत नाहीये. तुम्ही जरा नेटवर्क मध्ये येता का? तोपर्यंत दुसरा प्रश्न घ्या म्हणलो. तुमचा प्रश्न टाईप करा सूरज. सूरज तुमचा प्रश्न टाईप करा तुम्ही. तुमचा आवाज ऍक्च्युली खूपच फ्लक्च्युएट होतोय. ओके ओके. आपल्याकडे अजून बरेच मुद्दे आहेत. आपण पुष्कराज त्यांच्यावरही आपल्याला ते हे त्यांनाही आपल्याला हात लावायचा आहे, त्यांच्याविषयी बोलायचं आहे. त्यामुळे आपण पुढे पुढे हळूच जाऊया. हो हो चालते चालते. भारत, बरेच जण वेटिंगला आहेत ना, त्यांच्यासाठी एक फेसबुकची लिंक तयार केली आहे माझ्या अकाउंटवरून, जी मी तुला पाठवली व्हॉट्सअपला. तर ती आपल्याला इथे टाकता येईल का बघ ना चॅटबॉक्स मध्ये.
आणि चॅटबॉक्स मध्ये ऍक्च्युली ती लिंक टाकली आहे. ओके ओके. तर ती आणि ती सगळ्यांनी आपण शेअर करूयात, जे आपले मित्रमैत्रिणी जॉईन होऊ शकत नाहीयेत तर त्यांना पण ती हा. शेअर करूयात, म्हणजे त्यांनाही हा कार्यक्रम अटेंड करता येईल. ओके ओके ठीक आहे. सूरज, हॅलो, मी मध्ये जातो, मला 2 मिनिटं वेळ हवाय. बरं हॅलो. ठीक आहे चालेल. तोपर्यंत आपण, हो ठीक आहे सूरज, तोपर्यंत आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. तर सचिन, तुम्ही ऑलरेडी आपले 2 मुद्दे कव्हर केले. पहिला मुद्दा होता मैत्री, प्रेम, आकर्षण म्हणजे नेमकं काय, आणि आपला दुसरा मुद्दा जो होता प्रेमात माणसं कशी पडतात, यावरती प्रश्न पण बऱ्याच जणांनी विचारले. तर आता तिसरा जो मुद्दा आहे तो आपला, म्हणजे माझ्या मते तरी इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तर आपला तिसरा मुद्दा सेक्स आणि प्रेम असा आहे. तर यावर तुम्ही काय बोलताय का प्लीज? हो हो. तुम्ही बोलल्यानंतर माझा एक प्रश्न होता, तो मी प्रश्न विचारू का डायरेक्टली? येस येस येस, प्लीज प्लीज. माझा प्रश्न असाच होता सुरुवातीला, की शारीरिक गरजेसाठी 2 माणसांनी किंवा 2 व्यक्तींनी एकत्र येणं हे योग्य की अयोग्य, प्रेम किंवा ही संकल्पना जाणून घेत असताना? ओके ठीक आहे. यासाठी आपण सगळ्यात पहिलं लक्षात घेऊयात, लैंगिक संबंध किंवा सेक्स. माझा आवाज क्लिअर येतोय ना? येस हो येस येतोय. ओके, हा. लैंगिक संबंध किंवा सेक्स या गोष्टीलाच आपल्याकडे इतकं बदनाम करून ठेवलंय आहे खरं तर, की सेक्स म्हणजे काहीतरी वाईट आणि सेक्स म्हणजे काहीतरी विचित्र, आणि प्रेमात असताना सुद्धा सेक्स बद्दल विचार करणं म्हणजे काहीतरी वाईट, विचित्र, असा पद्धतीने आपल्याकडे सगळं विचार केलेला आहे, आतापर्यंत पसरवलेलं आहे. आणि त्यामुळेच बऱ्याचदा या भावनेकडे सुद्धा तशा पद्धतीने पाहिलं जातं. सगळ्यात पहिलं आपण एक लक्षात घेऊयात, की जशी आकर्षण ही अतिशय सहज नैसर्गिक भावना आहे, त्यातून पुढे जाऊन प्रेम, एकमेकांबद्दल वाटणं, ओढ वाटणं, सहवासात राहावंसं वाटणं, ही जशी नैसर्गिक भावना आहे, तसंच सेक्स करावंसं वाटणं ही सुद्धा खूप सहज आणि नैसर्गिक भावना आहे. आपण माणसांनी समूहामध्ये राहायचं म्हणून आपल्यावर बंधनं घालून घेतली, आणि त्या बंधनांतून आपण एकपत्नीव्रत किंवा एकच जोडीदारासोबत निष्ठावान राहायचं, आणि सेक्स करायचं तर एकाच जोडीदारासोबत करायचा, असं सगळं आपण स्वतःभोवती घालून घेतलेले बंधन आहेत. याची अनेक कारणं आहेत. मी माझ्या फेसबुकच्या पेजवरून याच्याबद्दल बरंचसं लिखाण केलेलं याच्या आधी, आणि इथून पुढेही ते करत राहणार आहे. तुम्ही त्याच्यावर पण ते अनेक वाचू शकता. याची कारणं बरीच वेगवेगळी आहेत, की आपण सेक्सला बंधनं का घालत गेलो. त्याच्यामध्ये सत्ता आणि संपत्ती आणि वारसा, सत्ता संपत्तीचा वारसदार याची खूप मोठी भूमिका होती, आणि त्यामुळे फक्त एका स्त्रीने फक्त एकाच जोडीदारासोबत सेक्स करावा, जेणेकरून फक्त त्या एकाच पुरुषाचं बाळ तिच्या पोटात जन्म घेईल, तिच्या पोटातून जन्म घेईल, आणि जेणेकरून मग त्या स्त्रीच्या बाळाचा वारसदार कोण राहील हे सगळ्यांना कळेल, आणि मग त्यासाठी सोयीचं म्हणून हे बंधनं लादले गेले आपल्याकडे. पण त्यावेळेस गर्भनिरोधक नव्हती. प्रत्येक सेक्स मधून बाळच गर्भ राहण्याची शक्यता जास्तीत जास्त होती, आणि त्यामुळे अशा काही प्रमाणात बंधनं त्या काळातल्या समूह व्यवस्थेतून आपल्या घातली गेली. अर्थात ती घालणं योग्य की अयोग्य हा एक वेगळा मुद्दा आहे. ते विषयांतर नको म्हणून आपण पुन्हा विषयावर येत असताना, आत्ताच्या काळामध्ये मोकळे म्हणजे इतकी बंधनं घालून सुद्धा आपण बघा, पिढ्यानपिढ्या अनेक पिढ्यांपासून आपल्यावरती, आपल्या सेक्स या भावनेवरती बंधनं घालत आलेला आहे समाज म्हणून, आपला समाज. पण तरी सुद्धा आपल्या मनातल्या सेक्सच्या भावना कमी होत नाहीत. त्या दाबल्या जातात, दाबून ठेवल्या जातात, दाबून ठेवायला सांगितलं जातं, शिकवलं जातं. त्यासाठी त्याला धर्माचं लेबल दिलं जातं, पावित्र्याचं लेबल दिलं जातं, पाप पुण्याचे लेबल दिले जातात. अशी खूप सारे बंधनं, लेबल आणि शिक्के मारून आपल्या मनातल्या या सेक्सच्या भावना दाबण्याचा समाजाने प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत. आपल्या सामाजिक सगळ्या व्यवस्थेने प्रयत्न केलेला आहे, पण तरीही ते दाबू शकलेले नाहीत, इतकं ते नैसर्गिक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण सेक्स या भावनेचा आदर करायला शिकू. जर माझ्या सोबत कुणाला सेक्स करावं असं वाटत असेल
माझी ती जवळची मित्रमैत्रीण असेल, माझा प्रेयसी असेल किंवा इतर कुणी माझ्या ओळखीतलं असेल, त्यांना माझ्याशी सेक्स करायची इच्छा होत असेल तर मी या बाबतीत कसं रिॲक्ट करावं? जर त्यांनी ते माझ्या आधी मी ही व्यक्त कशी करावी हे महत्वाचं आहे. जर माझ्या मनात कुणाबद्दल तशी भावना असेल, सगळ्यात पहिलं माझ्या मनात कुणाबद्दल अशी भावना येऊ शकते का? तर 100% येऊ शकते. कुणाबद्दल येऊ शकते? तर कुणाही बद्दल येऊ शकते. जर मी भिन्नलिंगी आकर्षण असणारी व्यक्ती असेल तर आणि मी मुलगा असेल तर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही महिलेबद्दल माझ्या मनात अशी भावना येऊ शकते. जर मी भिन्नलिंगी आकर्षण असणारी मुलगी असेल, स्त्री असेल तर माझ्या मनामध्ये इतर कोणत्याही पुरुषाबद्दल माझ्या आजूबाजूला असणाऱ्या अशी भावना येऊ शकते. भावना येणं अजिबात वाईट नाही, अजिबात चुकीचं नाही, खूप नैसर्गिक आहे. जसं आकर्षणाची भावना नैसर्गिक आहे तसं. पण आलेल्या प्रत्येक ज्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात भावना आल्या त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल सोबत सेक्स करायलाच पाहिजे, सेक्स करायला मिळायलाच पाहिजे असा अट्टहास धरणं, आग्रह धरणं हे चुकीचं आहे. हे पहिलं लक्षात घेऊयात. आपल्या मनात आलेली ती भावना चुकीची नाही, वाईट नाही, गिल्ट मानून घेऊ नका. पण ती भावना समोर त्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण सेक्स करू शकत नाही हे आपण लक्षात घेऊयात. याच्यामध्ये मी एक उदाहरण दिलं होतं माझ्या लेखामध्ये की आपण रस्त्याने जात असताना विंडो शॉपिंग करतो आणि त्यावेळेस बघा अनेक वस्तू आपल्याला आवडत असतात. पण म्हणून आवडत असणाऱ्या सगळ्याच वस्तू आपण घेत नाही. आपण त्या वस्तूची आधी चौकशी करतो, ती रिझनेबल आहे का, आपल्याला झेपू शकणारे आहे का, आपल्याला पेलू शकणारे आहे का, आपल्याकडे खिशात पैसे किती आहे, ते घ्यायची खरंच गरज आहे का, असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारतो आणि मग ती वस्तू घ्यायची की नाही ते ठरवतो. अगदी तसंच या भावनांच्या बाबतीत आपण हँडल करायला पाहिजे. भावना अनेकांच्या बाबतीत मनात येऊ शकतात पण त्या प्रत्येकाच्याच बाबतीत आपण लगेच त्या ऍक्शन घ्यायला पाहिजे असं काही नसतं. ती आलेली भावना आली, ओके म्हणूयात, पुढे जाऊयात. आलेली भावना तशीच निघून सुद्धा जाते, ती काही फार वेळ आपल्या टिकून राहत नाही. पण समजा आपल्याला एखाद्याबद्दल खूपच तीव्र भावना आहे आणि आपण सतत संपर्कात आहोत, ती आपली मित्रमैत्रिणी असेल किंवा कुणी आजूबाजूची व्यक्ती असेल आणि आपल्याला आता राहवत नाही, जास्त त्या भावना आपल्या काय आपण म्हणूयात की खूपच तीव्र भावना आहेत लैंगिक समोरच्या बद्दलच्या, त्यावेळेस आपण ती व्यक्त करायला पाहिजे, आदराने व्यक्त करायला पाहिजे. व्यक्त करताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अनादर होणार नाही आणि समोरच्या व्यक्तीला वाईट सुद्धा वाटणार नाही. अशा पद्धतीने आपण समोरच्याला, मला तुझ्याबद्दल माझ्या मनात अशा अशा भावना आहेत, सेक्सच्या भावना माझ्या मनामध्ये येत आहेत असं आपण समोरच्याला सांगितलं पाहिजे. तुझ्या मनात तशा भावना याव्यातच असा काही आग्रह नाही, पण मला ते प्रामाणिकपणे सांगावं असं वाटलं म्हणून आपण ते सांगावं. अर्थात प्रत्येकाला हे सांगायची गरज सुद्धा नसते हे लक्षात घेऊयात, कारण सांगितल्याने पण प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अगदीच विश्वासातली व्यक्ती असेल आणि आपण असं सांगितल्याने सुद्धा काही समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही अशा पद्धतीने जर आपण आपल्याला समोरच्या बद्दल विश्वास असेल तर त्या व्यक्तीला ते सांगाव्यात. पण त्या व्यक्तीने त्या भावना तिच्या सुद्धा मनात त्या असल्या पाहिजेत आणि तिने सेक्ससाठी तयार व्हावं असं बंधन किंवा असं अट्टहास आग्रह धरता कामा नये. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी असं सांगेल आपलं मित्रमैत्रिणी जवळचं की मला तुझ्याबद्दल सेक्सच्या भावना माझ्या मनामध्ये आहेत, मला असं वाटतंय, तर आपण ते कसं हँडल करायचं? तर सगळ्यात पहिलं आपण पुन्हा आपल्या मनातला एक तर आधीचा पूर्वग्रह दूषित सेक्स बद्दलचा वाईट ज्या भावना किंवा वाईट भाव आहे तो काढून टाकला पाहिजे आणि सेक्स करावं असं वाटणं एखाद्याबद्दल हे नैसर्गिक आहे हे लक्षात घेऊन आपण समोरच्याच्या भावनांचा पुन्हा तसंच जसं आधी मी म्हटलं आकर्षणाच्या आणि प्रेमाच्या भावनेचा आदर करायला पाहिजे, तसंच सेक्सच्या भावनेचा सुद्धा आपण आदर करायला पाहिजे आणि आदरपूर्वक समोरच्याला सांगायला पाहिजे की तुला माझ्याबद्दल असं वाटतंय, हे तू व्यक्त केलंस प्रामाणिकपणे, त्याबद्दल मला तुझ्या भावनेचा आदर आहे आणि तू हे व्यक्त केलंस त्यासाठी मी तुझं कौतुकच करते किंवा कौतुक करतो, पण मला तुझ्याबद्दल अशा भावना माझ्या मनामध्ये नाहीयेत आणि मला असं काही करायचं नाहीये. जर करायचं नसेल तर तसं सांगू शकतो, करायचं असेल किंवा वेळ हवा असेल, तिन्ही भावनांमध्ये आकर्षण, प्रेम आणि सेक्सच्या सगळ्याच टप्प्यावरती तुम्हाला जर वेळ हवा असेल, लगेच निर्णय घेता येत नसेल तर तसंही तुम्ही समोरच्याला सांगू शकता की तुमच्या भावनांचा आदर आहे, मला त्याबद्दल काही वाईट वाटलं नाही, गिल्ट नाही किंवा तुम्ही काही चुकीचं करताय असं मला वाटत नाही, पण मला वेळ हवाय विचार करायला, मी विचारपूर्वक त्या बाबतीत सांगेल असं आपण म्हणायला पाहिजे. पुढे जाऊन जर सेक्स केला, मग ते प्रेमात असू देत किंवा प्रेम नसताना फक्त सेक्शुअल शेअरिंग आपल्याला एकमेकांशी करायचंय, जसं आपण इतर सगळे शेअरिंग करत असतो. आपण भावनिक शेअरिंग करतो, आता आपण जे करतोय ते वैचारिक शेअरिंग करतो, आर्थिक शेअरिंग आपण अनेकदा एकमेकांचं करतो गरज असेल तेव्हा, तशी सेक्सची सुद्धा गरज असते.
सेक्शुअल आनंद घ्यायची सुद्धा अनेकांना गरज असते. अनेकदा मी त्याच्यावर त्याचा पुढे लिहिणार सुद्धा हा लेख की सेक्सची रेमेडीज म्हणून सुद्धा काम करते, म्हणजे अनेकदा उपचार म्हणून सुद्धा सेक्स काम करतो. तर अशी गरजही अनेकांना असू शकते, अशा शेअरिंगची पण गरज असू शकते. तर जर आपल्याला शक्य असेल तर आपण अशी शेअरिंग सुद्धा करू शकतो. पण आपल्याला शक्य आहे की नाही, दोघांचा कन्सेंट याच्यामध्ये आहे की नाही, हे खूप महत्वाचं आहे. दोघांनाही त्या इच्छा आहे की नाही हे पहिलं पाहणं गरजेचं आहे. दोघांच्या मते सेक्स म्हणजे नेमकं काय यावर पण आधी बोललं गेलं पाहिजे. कारण सेक्स करायचं आहे म्हटलं की आधी एक तर सेक्स विषयीच्या कल्पनाच क्लिअर नसतात. सेक्स करायचंय म्हणजे काय हेच माहिती नसतं, याविषयी सुद्धा कुणी बोललेलं नसतं. आपण सेक्स कसा करायचा असतो याविषयी सुद्धा आपल्याला कुणी ऑथेंटिक माहिती दिलेली नसते. अनेकदा या वयामध्ये पॉर्न साइट्स पाहून, वेबसाईट्स पाहून आपण सेक्स असा असावा किंवा अशा अशा पद्धतीने समोरच्याला आनंद देता येत असावा किंवा आपल्याला घेता येत असावा अशा कल्पना करत असतो. आधी त्याविषयी एकमेकांशी बोललं गेलं पाहिजे. माझ्या मते सेक्स म्हणजे काय, तुझ्या मते सेक्स म्हणजे काय, हे आपल्या दोघांचं जुळतंय का, दोघांना जे वाटतंय ते बरोबर आहे का, योग्य आहे का, आणि मग आपल्याला करावंसं वाटतंय का, दोघांच्या मनात ती इच्छा आहे का. दोघांची इच्छा असेल, दोघांना आनंद मिळणार असेल, दोघांची कन्सेंट असेल तर कुणीही प्रौढ व्यक्ती, दोन सज्ञान व्यक्ती एकमेकांची इच्छा असेल तर कधीही सेक्स करू शकतात. कुठे करायचा याविषयी थोडीशी गुप्तता बाळगली पाहिजे. चार चौघात तर आपण करणार नाही, इतरांचा फार त्रास होणार नाही. पण त्यासाठी सेक्स करताना तुम्हाला एक विचार करायला पाहिजे, स्वतःची मानसिक, शारीरिक, मेडिकल ज्या काही काळजी घ्यायची त्या सगळ्या विषयीची आधी तुम्ही चौकशी केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. गर्भनिरोधकांविषयी माहिती घेतली पाहिजे, ते गर्भनिरोधक कसे वापरायचे, त्याचे सक्सेस आणि फेल्युअर काय असतात या सगळ्याविषयीची माहिती घेतली पाहिजे. आणि त्यानंतर हे जर उघडकीस आलं तर याचे होणारे सामाजिक, कौटुंबिक जे काही परिणाम असतील त्याची सुद्धा तुम्ही आधी तयारी ठेवली पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि जो कोणी आपला सेक्स पार्टनर तुम्ही निवडत असाल तो तेवढा विश्वासू आहे का याविषयीचा आधी विचार केला पाहिजे. कारण बऱ्याचदा आधी आपल्याला सगळं विश्वासात घेऊनच ते सगळं होत असतं, दोघांना आवडतं म्हणूनच होत असतं, पण पुढे जाऊन त्याचे गैरफायदा घेण्याची सुद्धा उदाहरणे आपल्याकडे असतात. त्यामुळे तसं काही होणार नाही ना आपल्या बाबतीत, याची खात्री पूर्ण आधी करून घेतली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींची खात्री केल्यानंतर दोघांनी स्वेच्छेने प्रौढ व्यक्तींनी सेक्स केला तरी त्याच्यामध्ये काही बिघडत नाही. आणि सेक्स बद्दल एवढा टॅबू ठेवायची गरज नाही की ते फक्त लग्नानंतरच करायची गोष्ट आहे किंवा ती खूपच खाजगी गोष्ट आहे आणि ती खूपच जपून जपून वापरली पाहिजे, असंही काही नाही. आपण ते जर दोघांची इच्छा असेल तर आपण मनसोक्त सेक्सचा आनंद घेऊ शकतो आणि किती व्यक्तींसोबत घेऊ शकतो, जर आपली समोरच्या व्यक्तींची तशी तयारी असेल, आपली तशी तयारी असेल, इच्छा असेल तर. सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन, सगळ्या गोष्टींचा विचार करून, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि आपल्या स्वतःच्या शारीरिक, मानसिक, वैद्यकीय अशा सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आपण ह्या गोष्टी नक्कीच एन्जॉय करू शकतो. थँक्यू सचिन. आपल्याला बराच वेळ झाला कमेंट बॉक्स मध्ये एक प्रश्न येत होता, तो जरा मी तुमच्या समोर हायलाइट करतो आणि मग तुम्ही त्यावर तुमचं मत मांडा. तर हा प्रश्न आपल्याला विचारलाय वृक्षानी. त्यांचं म्हणणं असं आहे की जर कुणी आपल्याला प्रपोज करतो आणि सर्वांना सांगतो की मी हिच्या संग लग्न करणार आहे आणि नंतर स्वतःच दूर जातो, तर अशा परिस्थितीत काय करावं आपण? म्हणजे प्रश्न समजला ना का? रिपीट करू मी? हो, नाही पुन्हा एकदा सांग तरी पण समजलंय मला, पण सांग पुन्हा एकदा तरी. जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला प्रपोज केलं आणि त्याने असं सगळीकडे गावभर केलं की बाबा मी हिच्यासोबतच लग्न करणार आहे, ओके, आणि नंतर स्वतः त्याचे हे केला, त्यानं शब्द बदलला आणि लांब निघून गेला, तर मग अशा वेळी काय करावं असं वृक्षाचं म्हणणं आहे. बरोबर. याच्यात आता बघा एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही एवढे दिवस नात्यात होता, प्रेमात होता, सगळीकडे कळेपर्यंत तो तुमच्या सोबत होता, याचा अर्थ त्याचंही तुमच्यावर प्रेम होतं. काय असं घडलं की त्याच्यामुळे त्याला नाही करावंसं असं वाटलं? असं दोन्ही बाबतीत होऊ शकतं, दोघांच्याही बाबतीत, म्हणजे त्याच्याच बाबतीत होईल असं नाही, तिच्याकडून असं होऊ शकतं. अनेकदा काय होतं, जसं मी आधी म्हटलं की सुरुवातीला आपलं प्रेम आहे की नाही हेच नक्की माहित नसतं. या गोंधळातून आपण नात्याला सुरुवात करतो. या नात्यामध्ये असताना अनेकदा असं होतं की काही मुला मुलींना असं वाटत राहतं की मैत्रीविषयीच्या भावना आपल्या मनात खूप आहेत, पण प्रेमाच्या भावना
ज्याला पार्टनर म्हणू किंवा ऍज अ पार्टनर म्हणून ज्या भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजेत त्या आपल्या मनामध्ये येतच नाहीयेत समोरच्या बद्दल, असंही ज्यावेळेस वारंवार वाटत राहतं. काही काळ गेल्यानंतर जेव्हा असं वाटतं कदाचित की लग्न ज्यावेळेस करायचे त्यावेळेस कदाचित त्या भावना येतील, तोपर्यंत कदाचित हळूहळू आपण एकमेकांच्या सोबत राहिल्याने त्या भावना आपल्या मनामध्ये येतील, म्हणून नातं कंटिन्यू केलं जातं. पुढे जसं जसं वेळ जातो तसं तसं लक्षात येतं की अरे आपल्या दोघांच्या भावना म्हणजे नातं अधिक इमोशनल बॉन्डिंग होण्याऐवजी ते इमोशनल जास्त अंतर वाढत चाललंय आपल्यातलं. आणि जो विचार केला होता आपण एकमेकांविषयी जोडीदार म्हणून, तो विचार आज आपल्याला तेवढा तीव्रपणे वाटत नाही जेवढा आधी वाटत होता. म्हणजे बघा की प्रेम आहे म्हणजे लग्न व्हायलाच पाहिजे असा अट्टहास अजिबात असता कामा नये, आणि लग्न झालं नाही म्हणून प्रेम खोटं होतं असे म्हणता कामा नये. प्रेम ही गोष्ट वेगळी आहे, लग्न ही गोष्ट वेगळी आहे. प्रेम करताना सगळ्याच गोष्टींचा चौफेर विचार केला असेल असं नाही, लग्न करताना मात्र चौफेर विचार करायलाच पाहिजे. प्रेम करताना बऱ्याचदा आपण बेस आपला आकर्षण असतो आणि इतर काही थोड्या गोष्टींचा विचार केलेला असतो. ज्यावेळेस आपण एकमेकांच्या सहवासात राहतो त्यावेळेस खूप आपण एकमेकांना ओळखत जातो आणि मग अनेक छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांच्या समजत जातात, एकमेकांच्या स्वभावातल्या गोष्टी कळत जातात, सवयीतल्या गोष्टी कळत जातात, वैचारिक अंतर कळत जातं. आणि मग जर लग्नाच्या वेळेस आपल्याला असं वाटलं की 10 वर्षापूर्वी आपण जेव्हा एक तिच्यावर किंवा त्याच्यावर प्रेम केलं आणि 10 वर्ष आपण नातं ते आपलं कंटिन्यू केलं, पण आज जेव्हा लग्न करायची वेळ येते त्यावेळेस माझ्या मनामध्ये त्या भावना नाहीयेत ज्या 10 वर्षापूर्वी होत्या, किंवा ज्या पहिल्या काही वर्षामध्ये होत्या, किंवा आज मला जे सुरुवातीला आमच्या मनामध्ये जे बॉन्डिंग होतं ते आज मला दिसत नाहीये. मग फक्त प्रेम होतं म्हणून मी लग्न करावं का? फक्त प्रेम होतं म्हणून ते नातं रेटत न्यायचं का? जर मला आज लग्न करताना जर त्या भावना माझ्या मनामध्ये नसतील, आज जर मला असं वाटत असेल की आमच्यात काहीतरी वैचारिक अंतर आहे, आमच्या स्वभावामध्ये काहीतरी फरक दिसतोय, आमच्या सवयीमध्ये काहीतरी अंतर दिसतंय, मला काहीतरी बऱ्याच गोष्टी अशा आपल्यामध्ये दिसत आहेत की ज्या आपल्या दोघांच्या जुळत नाहीयेत, पुढे जाऊन त्याच्यावरून प्रॉब्लेम्स होऊ शकतात, अशा अनेक गोष्टी मला दिसत आहेत आणि त्यामुळे मला हे नातं नको वाटतंय. अर्थात हे होत असताना एकमेकांशी संवाद असायला पाहिजे, एकमेकांशी वारंवार बोललं गेलं पाहिजे आणि एकमेकांच्या बोलण्यातून जर आपल्या कायम असं लक्षात येत असेल की अरे आपल्या दोघांचं मॅरिटल पार्टनर म्हणून, वैवाहिक जोडीदार म्हणून आयुष्यभरासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्या दोघांच्या एकमेकांना पूरक असायला पाहिजेत त्या गोष्टी नाही जुळत आहेत आपल्यामध्ये, हे आपल्याला आता लक्षात येतंय. आपल्याला ज्या पूर्वीच्या फिलिंग्स ऍज अ पार्टनर म्हणून फिलिंग्स, ऍज अ लाईफ पार्टनर म्हणून फिलिंग ज्या आपल्यामध्ये होत्या पूर्वीच्या, त्या आज आपल्याला एकमेकांबद्दल वाटत नाही लग्न करताना. याचा अर्थ पूर्वीच्या फिलिंग्स खोट्या होत्या असं नाही, त्यावेळेस त्या भावना माझ्या मनामध्ये होत्या, पण गेल्या काही वर्षाच्या आपल्या रिलेशनमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या असतील आपल्यामध्ये, त्यातून असं लक्षात येतंय की आपलं हे नातं जे आधी आपल्या फिलिंग्स होत्या नात्यातल्या, माझ्या तुझ्याबद्दलच्या किंवा त्याच्याबद्दलच्या, ते आता राहिलेल्या नाहीत. आणि अशा बेसवरती, अशा मुद्द्यावर किंवा अशा पॉइंटला मी मनात इच्छा नसताना किंवा आमच्या दोघांच्यातलं एवढं वैचारिक अंतर दिसत असताना, स्वभावातलं अंतर दिसत असताना, पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होऊ शकतात, पुढे जाऊन आम्हाला हे त्रासदायक ठरू शकतं, असं सगळं चिन्ह दिसत असताना मी आत्ता ते नातं पुढे न्यावं का, हा प्रश्न कदाचित त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला पडू शकतो. आणि अशा वेळेस माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही कितीही फार पत्रिका छापलेल्या असू द्यात, किती तुम्ही लग्नाचा हॉल बुक केलेला असू देत आणि तुम्ही किती सगळीकडं दौंडी पिटवलेली असू देत, तरीही तुमच्या लग्नानंतरच्या घटस्फोटापेक्षा तुमच्या लग्नाआधीचा ब्रेकअप हा कधीही सुखकर असतो आणि कधीही जास्त चांगला असतो घटस्फोटापेक्षा. घटस्फोटामध्ये आर्थिक, कौटुंबिक, मानसिक जेवढा हाल होतात किंवा जेवढा त्रास होतो तेवढा ब्रेकअप मध्ये होत नाही. ब्रेकअप मध्ये त्रास होत नाही असं नाही, पण तुलनेने घटस्फोटापेक्षा ब्रेकअप कधी चांगला आहे हे आपण लक्षात घ्यावं. आणि कदाचित तो मुलगा जो आज सोडून गेलाय लग्नाआधी, तो लग्नानंतर सोडून जाण्यापेक्षा आधी सोडून गेला, हे खूप चांगलं झालं असा आपण विचार करावा. पॉझिटिव्हली आपल्या या गोष्टीकडे बघावं, आयुष्याकडे बघावं. आणि आता आपल्याला आयुष्याने एक नवीन संधी दिली, असा जोडीदार शोधायची की जो मला माझ्या विचारांशी आता मॅच असेल आणि जो मला पुढे साथ देणार असेल, जो माझ्यासोबत लाईफ टाइम राहण्यासाठी तयार असेल, असा जोडीदार शोधण्याची मला संधी एक आयुष्याने दिलेली आहे. असा आपण विचार करावा आणि तशा दृष्टीने आपल्या आयुष्याकडे
पुढे बघावं असं मला वाटतं. थँक्यू सचिन. अजून 2 हात वरती आलेत आपल्याकडं. तर आपल्याकडं वेळेअभावी आपल्याला अजून पुढे पण भरपूर मुद्दे आहेत. त्यामुळे आपण वेळेअभावी सध्या तरी मुद्द्यांवर फोकस करूया आणि नंतर ना आपण शेवटला प्रश्नांचं पाहूया. तर आपला पुढचा मुद्दा आहे प्रेम आणि स्वातंत्र्य. हम्म. जरा प्लीज. बरोबर. जे मी मगाशीच म्हटलं की आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीची स्पेस मान्य करणं, त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य मान्य करणं हे प्रेमात सगळ्यात पहिलं असायलाच पाहिजे. खरं तर त्याशिवाय प्रेम उभंच राहू शकत नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण एकमेकांची स्पेस मान्य करत नाही त्याला प्रेमाचं नाव देणं सुद्धा चुकीचं असेल. प्रेम कशाला म्हणावं ह्या व्याख्येपासून आपण सुरुवात करूयात. आकर्षणाचं आपण भरपूर पाहिलं किंवा आतापर्यंत आपल्याकडे ज्या पोचलेल्या चित्रपटांतून गाण्यांतून पोचलेल्या ज्या प्रेमाच्या भावना आहेत त्या सगळ्या आकर्षणाच्या आहेत हे आपण लक्षात घेतलं. त्या भावना चांगल्या आहेत, फक्त त्यांना प्रेम न म्हणता त्या एन्जॉय कराव्यात आकर्षणाच्या म्हणून. पण प्रेम कशाला म्हणावं आणि आपल्या नात्याला प्रेमाचं लेबल नेमकं कधी द्यावं याविषयी आपण काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. पहिली गोष्ट अशी, आपण किती दिवस नात्यात राहिलोय, आपण किती दिवसापासून एकमेकांना ओळखतो हा पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. किती दिवसांपासून ओळखतो याच्यासोबत दुसरा प्रश्न असायला पाहिजे आपण किती ओळखतो. अनेकदा 8-8, 10-10 वर्ष सोबत, जसं मी मागे सांगितलं 4 वर्ष नात्यात होते आणि 4थ्या वर्षी लग्न करायची वेळ जवळ आल्यावर तिला कळालं 8 दिवस कोर्ट मॅरेजच्या 8 दिवस आधी तिला कळालं की त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. म्हणजे 4 वर्ष सोबत होते म्हणून ती त्याला पूर्ण ओळखत होती असं नाही. अनेक लव्ह मॅरेज झालेले उदाहरण आहेत की लव्ह मॅरेज नंतर त्यांना कळतं की अरे मी टोकाची असते की आणि हा टोकाचा नसते की, आणि त्यानंतर डिवोर्स होतात. त्यामुळे किती वर्ष सोबत राहतोय यापेक्षा आपण एकमेकांना किती ओळखतो हे दुसरा प्रश्न आपण एकमेकांना म्हणजे आपल्या नात्याला विचारला पाहिजे, स्वतःला विचारला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपली जी आहे की आपल्या सवयी, आपले स्वभाव आणि आपले विचार हे एकमेकांचे जुळतायत का. आपण आपल्या काही प्रायोरिटी ठरवलेल्या असतात की माझ्या जोडीदारामध्ये माझा जोडीदार अशा अशा स्वभावाचा असावा आणि किमान अशा अशा स्वभावाचा नसावा. माझ्या जोडीदारामध्ये या सवयी असायला पाहिजेत आणि किमान या सवयी नसायला पाहिजेत. माझ्या जोडीदाराची वैचारिकता अशी अशी असायला पाहिजे आणि किमान अशी अशी नसायला पाहिजे. म्हणजे ती जरी अगदी पुरोगामी नसली तरी किमान RSS वादी नसायला पाहिजे एवढं तरी मला माहिती असतं. किंवा जर मी RSS वादी विचारांचा असेल तर मला अपेक्षित असतं की किमान ते RSS वादी विचारांची नसली तरी अगदी डाव्या विचारांची नसायला पाहिजे असं मला अपेक्षित असेल. तर मला अपेक्षित असणारी माझ्या जोडीदाराबद्दलची प्रायोरिटी मला आधी जर ठरलेली असेल तर काही दिवस सोबत राहिल्यानंतर मी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या या प्रायोरिटीतल्या मुद्द्यातले आवड, स्वभाव, सवयी, वैचारिकता या सगळ्या बाबतीत किती गोष्टी आमच्यातल्या जुळतायत आणि किती गोष्टी जुळत नाहीयेत. यातून आपली गुणदोषांची ओळख होते. त्याविषयी आपण एकमेकांचा आधी विचारलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर, ही पूर्ण माहिती काढल्यानंतर आपल्याला एकमेकांची कौटुंबिक परिस्थिती पूर्ण माहिती आहे का, आर्थिक परिस्थिती पूर्ण माहिती आहे का, सामाजिक परिस्थिती म्हणजे आपण कुठे राहतोय, आपला पार्टनर जोडीदार जो आहे, जी मुलगा मुलगी जे आहेत ते कुठे राहतात, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, त्यांच्या घरात कोण कोण राहतं, त्यांचे विचार काय आहे, त्यांची वैचारिकता काय आहे, ही सगळी आजूबाजूची परिस्थिती मी आधी जाणून घेतली का एकमेकांसोबत असताना, एकमेकांना समजून घेत असताना. आणि हे सगळं करून, हे सगळं होत असताना माझं समोरच्या बद्दलचं प्रेम म्हणण्यापेक्षा माझी समोरच्या बद्दलची ओढ, समोरच्या सहवासात राहण्याची माझी जी ओढ आहे ती अधिकाधिक वाढत चालली आहे. समोरच्या व्यक्तीला समजून घेत असताना मला ती व्यक्ती अधिक जवळची वाटायला लागली आहे. मला ती व्यक्ती अधिक तिच्यावर प्रेम करावं असं वाटायला लागलंय. आणि आम्ही जेव्हापासून सहवासात राहतोय आणि एकमेकांचे गुणदोष समजून घेतोय तेव्हापासून आमचं नातं मला खूप आवडायला लागलंय. मला स्वतःविषयीचा आदर खूप वाढायला लागलाय, मला माझ्या जोडीदाराविषयीचा आदर खूप वाढायला लागलाय आणि आमचं दोघांचं नातं एकमेकांसोबत राहून अधिक चांगलं उन्नत व्हायला लागलंय. असं जर मला वाटत असेल तर आम्ही या नात्याला प्रेमाचं लेबल द्यायला पाहिजे. तोपर्यंत आम्ही वाट बघायला पाहिजे. आणि मग ह्या सगळ्यामध्ये स्वातंत्र्य हा मुद्दा येतोच की जर मला बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण माझा जोडीदाराचं असं म्हणणं आहे की तू मी म्हणेल त्याच मुलाशी बोललं पाहिजे किंवा माझ्याशिवाय इतर कोणाशीच बोललं नाही पाहिजे.
म्हणजे तू आजपासून माझी झाली तर माझी म्हणजे माझीच, इतर कुणाचीच नाही, असं जर कोणाचं म्हणणं असेल, मुलाचं किंवा मुलीचं दोघांचे, म्हणजे मुलीमध्ये सुद्धा बऱ्याचदा असं असतं. आताच मला वाटतं साताराच कॉलेजमध्ये मागे झालेली घटना आहे की काय प्रेमाच्या ट्रायंगल मधून त्या मुलींच्या मारामाऱ्या झाल्या कॉलेजमध्ये. तर असं सुद्धा होत असतं. म्हणजे जर एवढा पॉझिटिव्हनेस सुद्धा जर आपल्या नात्यामध्ये असेल, लक्षात घ्या पॉझिटिव्हनेस जेव्हा प्रेमामध्ये येतो तेव्हा तुमचं प्रेम उतरंडीला लागलेलं असतं. हे कधी लक्षात घ्यायचं. पॉझिटिव्हनेस किती पातळीपर्यंत असायला पाहिजे? पॉझिटिव्हनेस अगदीच कधी नसतो का नात्यात, तर तो असतोच, पण तो त्याची लेवल किती असायला पाहिजे, त्या पॉझिटिव्हनेस व्यक्त करण्याची आपली पद्धत काय आहे, आणि आपल्या पोझिशन मधून आपण समोरच्याचं स्वातंत्र्य मर्यादित करतोय का, या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि जर असं होत असेल तर ते प्रेमाच्या विरुद्ध दिशेने चाललेला प्रवास आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. समोरच्या जोडीदाराचं स्वातंत्र्य मर्यादित करणं, त्या स्वातंत्र्यावरती आपला कंट्रोल करणं, हे प्रेमाच्या विरुद्ध जाणारं लक्षण आहे. हे लक्षात घेऊन स्वातंत्र्य म्हणजे प्रेम किंवा स्वातंत्र्य हे प्रेमातला एक महत्वाचा मुद्दा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या जोडीदाराला स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपलं मान्य करता आलं पाहिजे. जसं मी सुरुवातीला म्हटलं, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या म्हणजे प्रत्येक मित्रमैत्रिणी असतील किंवा नवीन प्रियकर प्रेयसी असेल, या सगळ्यांचा त्यांना अधिकार आहे, हे आपण आधी मान्य केलं पाहिजे. जेव्हा पूर्ण स्वातंत्र्य आपण एकमेकांना देऊ तेव्हा तर खऱ्या अर्थानं आपण एकमेकांच्या जास्त जवळ येऊ आणि तेव्हा एकमेकांबद्दल जास्त विश्वास वाढेल. पण बऱ्याचदा स्वातंत्र्य देण्यामध्ये अडचण हीच होते की आपला विश्वास कमी पडतो आणि मग अरे मी त्याला तिच्या बरोबर जर जाऊन दिलं किंवा तिला त्याच्या गाडीवर बसायची परमिशन दिली आणि जर त्या दोघांच्यातच काही झालं तर काय, अशी भीती ज्यावेळेस त्या मुलीच्या मनात येते त्यावेळेस तिचा प्रेमातला विश्वास कमी पडतोय, असं त्याचं खर तर अर्थ असतो. आणि तसंच ज्यावेळेस तो तिला दुसऱ्या मित्राबरोबर पिक्चर बघायला जायचं परमिशन देताना त्याच्या मनात असा विचार येतो की अरे जर ती त्याच्यासोबत पिक्चर बघायला गेली किंवा फिरायला गेली आणि त्याच्याच प्रेमात पडली तर काय, तर त्यावेळी सुद्धा त्याचा तिच्याबद्दलचा किंवा त्यांच्या प्रेमातला विश्वास कमी पडतोय, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि विश्वासाशिवाय, स्वातंत्र्याशिवाय प्रेम उभं राहू शकत नाही, हे आपण लक्षात घ्या. विश्वास आणि स्वातंत्र्य हे प्रेमामध्ये असायलाच पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही एकमेकांवर प्रेम करताय असं आपलं म्हणता येईल. थँक्यू सचिन. आपल्याला बराच वेळ झालं सूरज यांना काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. सूरज प्लीज. सूरज. हॅलो, आवाज येतोय का माझा? हा, येस येस येस, बोला. हा, सचिनला मला प्रश्न असा विचारायचा आहे, म्हणजे थोडासा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मला प्रश्न विचारायचा आहे की आज जी चर्चा होते ती आपली म्हणजे एक तारुण्यातलं प्रेम, ज्याला आपण रोमॅन्टिक प्रेम वगैरे असं म्हणतो. तर हे प्रेम आणि आपल्या आयुष्यात असे बरेचसे प्रेमाचे नाते असतात, मैत्रीचे असतात, आपल्या आजूबाजूला भरपूर प्रेमाचे नाते असतात. तर ह्या इतरत्र प्रेमाच्या नात्यापेक्षा हे प्रेम असं खूप म्हणजे विशेष भावतं, म्हणजे प्रकर्षानं जाणवतं, त्या व्यक्तीला असं भेटावं असं जास्त वाटतं आणि बेचैन व्यक्ती होतो. तर यामागे जी कारण आहेत तर ती म्हणजे सिनेमाने जे ग्लोरिफिकेशन केलेलं आहे त्याच्यामुळे असं होतं की म्हणजे जे तुम्ही फडणीस इफेक्ट सांगितला हार्मोनचा, तर तो एक आहे की म्हणजे असं होतं की आपल्याला बऱ्याचदा आपल्याला मैत्रिणी खूप असतात, म्हणजे विरुद्ध लिंगी व्यक्ती सोबत आपलं बऱ्याच बॉन्डिंग छान असतं, म्हणजे तर एकाच व्यक्तीसोबत आपल्याला जास्त म्हणजे ओढ होते, तर ते एक लैंगिक आकर्षण हा जो आहे तो इतरतर प्रेमाच्या नात्यात अब्सेंट असतो. म्हणून ते हे प्रेम जरा थोडस सगळ्या प्रेमाच्या नात्यापेक्षा वेगळं प्रेम ठरतं. काय नेमकं काय कारण ह्याचं आहे की हे प्रेम असं खूप विशेष, म्हणजे तारुण्यात अक्षरशः हे प्रेम जर नसलं तर आपलं तारुण्य असं कोरडं आहे की काय, म्हणजे उदास आहे असं वाटायला लागतं. आणि बीएफ किंवा जीएफ नसेल तर म्हणजे काय आपलं म्हणजे आपण तारुण्यात जगलं नाही असं म्हणजे बऱ्याचदा होतं. तर हे प्रेम तिथं म्हणजे उदान तो प्रेम वगैरे आहे, वेगळं आहे बाकीच्या प्रेमापेक्षा, त्याबद्दल थोडस म्हणजे अधिक सांगावं. हे खरं आहे बरं का. म्हणजे याच्यामध्ये खरं तर जसं आपल्याकडे नेहमीचा एक प्रश्न आहे फेमस, कोंबडी आधी की अंडा आधी, तसं याच्यामध्ये असं आहे की आधी फडणीस ऍक्टिव्ह होतात की आधी आपल्यावर प्रेमाचे संस्कार होतात चित्रपट आणि गाण्यांतून. तर याविषयीच दोन्ही आता मानसशास्त्रीय दृष्टी जसं सूरज म्हटला
तसं मानसशास्त्रज्ञांचं सुद्धा याच्या बाबतीत असंच म्हणणं आहे की हे दोन्ही म्हणजे ह्या प्रश्नासारखे आहे ते, की सायमल्टेनियस सुरू असतं. म्हणजे एकाच वेळेस आपल्या मनामध्ये एकीकडे हार्मोनल चेंजेस होत असतात. आपण वयात येत असताना अर्थात आता वयात येण्याचं वय सुद्धा कमी कमी होत चाललंय. त्याला कारण सुद्धा मीडियाचे, त्याला कारण सुद्धा चित्रपट आहे, त्याला कारण लहानपणापासून दिसणारा मोबाईल आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मोबाईल आणि चित्रपटांतून आणि गाण्यांतून जे आपल्यापर्यंत पोचतं ते आपल्या फडणीसला किंवा आपल्या हार्मोन्सला उद्युक्त करणार असतं, ते आपल्या हार्मोन्सला प्रेरित करणार असतं. आणि हार्मोन्सचे नैसर्गिक जे काय प्रेरणा आहे, हार्मोन्सचं नैसर्गिक काम जे आहे उत्तेजित होणं आणि तुम्हाला रोमांचदायी अनुभव देणं, आणि विरुद्ध लिंगी किंवा अनेकदा समलिंगी जर असतील व्यक्ती आकर्षण असणारे, तर तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल आकर्षित वाटते अशी व्यक्ती समोर आले की तुम्हाला रोमांचक अनुभव देणं, हे त्या हार्मोन्सचं काम आहे. ते हार्मोन्स त्यांचं काम करत राहतात. त्यांना उत्तेजित करणं याचं काम बऱ्याचदा गाण्यांतून आणि चित्रपटांतून सुद्धा होतं. म्हणून अनेकदा बघा की आपल्याला जशा भावना, आपली आवडती व्यक्ती समोर आल्यानंतर ज्या भावना आपल्या मनामध्ये येतात ना, अनेकदा तशाच प्रकारच्या भावना काही रोमॅन्टिक पिक्चर बघताना किंवा रोमॅन्टिक गाणी ऐकताना आपल्या मनामध्ये येत असतात. या दोन्हीमध्ये खूप सिमिलॅरिटी असते. असं का? तर याचं दोन्ही ऑडिओ व्हिज्युअल आहे. म्हणजे एकीकडे आपण तशी व्यक्ती, आपल्या लव्ह मॅप मध्ये बसलेली व्यक्ती आपल्या समोर आली म्हणून मेंदू आपल्याला सुचवतो की अरे हे बघा तुझ्या याच्याशी लव्ह मॅपशी जुळणारी आहे, आणि मग सगळे फडणीस ऍक्टिव्ह होतात आणि फेरोमन्स आपल्या शरीरभर सगळे रोमांचदायी अनुभव सगळे पसरवतात. आणि त्याच वेळी ज्यावेळेस गाण्यांतून आणि चित्रपटांतून आपण असे सीन बघतो किंवा ते गाणी आपण इमॅजिन करतो, त्यावेळी सुद्धा आपल्या मनामध्ये ते सिक्रेशन, हार्मोनल सिक्रेशन होत असतं, आणि आपल्याला ते आल्हाददायक अनुभव आणि ते रोमांचदायी अनुभव आपल्या सगळ्या मनामध्ये येत असतात. हे दोन्ही सायमल्टेनियस आहे. हे होत असताना ठराविक एखाद्याच नात्याबद्दल असं होतं का? तर ते पुन्हा असंच आहे की लव्ह मॅपचं सुद्धा सायकोलॉजी असं सांगते की एकाच वेळीस तुम्हाला, म्हणजे समजा मुलांची सायकोलॉजी आपण जर बघायची झाली, 4 मुली जर समजा एकाच वेळेस तुमच्या समोर असतील, तर 4ही मुलींच्या बाबतीत ऍट अ टाइम लव्ह मॅप तुमचा काम नाही कर, म्हणजे लव्ह मॅप तुमच्या डोक्यामध्ये जो फिट असतो तो 4ही मुलींच्या बाबतीत सारखा नसतो कधीच. त्या 4हीतली कोणीतरी एकच तुम्हाला जास्त आवडते, आणि मग त्याच्या बाबतीत तुमच्या मेंदूतून जास्त इंडिकेशन्स येतात. एका वेळीस एकाच व्यक्तीबाबत लव्ह मॅप काम करतो. त्या 4 मुली सोडून पुन्हा तुम्ही जर दुसऱ्या 4 मुली पाहिल्या आणि त्यातली कदाचित एखादी मुलगी जर या 4 व्यक्तींपेक्षा जास्त तुमच्या लव्ह मॅपशी जुळणारी असेल, तुमच्या मनातल्या विचारांशी जुळणारी असेल, तर कदाचित तुम्हाला तिच्याबद्दल अजून जास्त तीव्रतेने त्या सगळ्या भावना तुमच्या मनामध्ये येतील. पण पुन्हा सामाजिक बंधन आपल्याकडे जे आहे त्यानुसार आधी माझ्या मनात ज्या व्यक्तीबद्दल ह्या प्रेमाच्या भावना आलेल्या आहेत त्या प्रामाणिक आहेत, आणि मग एका व्यक्तीबद्दल अशा भावना आलेल्या असताना पुन्हा दुसऱ्या व्यक्तीबद्दल अशा भावना येणं हे चुकीचं आहे. ते काय त्याच्याशी अन्याय केल्यासारखे किंवा फसवणूक केल्यासारखे असं आपणच आपल्या मनाशी समजूत घातलेले असते किंवा आपल्यावर संस्कार केलेले असतात. आणि म्हणून आपण नंतरचे जे लव्ह मॅपचे इंडिकेशन्स आपल्याला भेटतात, अनेकदा बघा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आपण प्रेमात पडलो म्हणून दुसरी व्यक्ती आपल्याला आवडत नाही असं होतं का? तर नॅचरली असं होत नाही, पण सोशियली किंवा बाय प्रॅक्टिस आपल्या इथे इन प्रॅक्टिस जे आहे की जरी एखाद्या व्यक्तीच्या आपण प्रेमात पडलो त्याच्यापेक्षा जास्त चांगली व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीच्या आपण प्रेमात आहोत तिच्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या म्हणून आपण त्याच्या प्रेमात होतो, तशा अधिक चांगल्या गोष्टी दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसतात. पण तरीही आपण त्या व्यक्तीबद्दल तसा विचार करत नाही. त्याचं कारण आपण स्वतःवरती घालून घेतलेलं बाइंडिंग असतं, आपल्यावरती झालेले सामाजिक संस्कार असतात की आपण आधी एका व्यक्तीशी आपण कमिटेड आहोत, त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीबाबत असा विचार करायचा नाही. आणि आपण दिलेल्या संवेदना किंवा आपण दिलेले जे संकेत असतात ते सुद्धा मेंदूमध्ये स्टोअर असतात. त्यामुळे एकीकडे मेंदूला हे दिसत असतं की अरे तुझ्या लव्ह मॅपशी जुळणारी ही व्यक्ती आहे, आणि त्याच वेळेस मेंदूला आपण दिलेल्या सूचना पण मेंदूमध्ये असतात की अरे नाही, पण ऑलरेडी तू दुसरं कोणाशी तरी एंगेज आहेस, त्यामुळे हिच्या बाबतीत तू जास्त विचार करून चालणार नाही. आणि अशा द्विधा मनस्थितीत आपण कायम जगत असतो. त्यामुळे एकदा जर आपण हे मान्य करायला शिकलो की आपल्याला आयुष्यात कितीही व्यक्तींच्या बाबतीत अशा भावना येऊ शकतात, भावना आल्यानंतर त्या कृतीत आणायच्या की नाही ही पुढची गोष्ट आहे. सगळ्याच व्यक्तींबाबतीतल्या भावना कृतीत आणू शकत नाही, मगाशी मी बोललोच, त्या आणायची गरजही नसते आणि आणाव्यात असंही काही नसतं. पण
त्या भावनांना किमान तेवढ्याच नॅचरली, तेवढ्याच नैसर्गिकपणे, तेवढ्याच मोकळेपणाने ऍक्सेप्ट करायला पण शिकलं पाहिजे. फक्त आपण कुणाशी तरी कमिटेड आहोत म्हणून दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला अशा वाटणाऱ्या भावना चुकीच्या आहेत असं समजता कामा नये, असं मला वाटतं. त्यामुळे तू म्हटलं तशा भावना जवळजवळ सगळ्याच तरुणाईच्या तरुण वयामध्ये सगळ्यांच्याच मनामध्ये असतात. अशा मुलं मुली पाहिल्यावर आपल्या मनामध्ये त्या येत असतात. जोपर्यंत बघा तुम्ही, जोपर्यंत एखाद्या रिलेशन मध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून घेत नाही ना, तोपर्यंत अनेक मुलींना पाहून तुमच्यातले फडणीस जागे होतात बरं का. म्हणजे चौकात उभं राहणाऱ्या मुलांचं जर तुम्ही बघाल, जे कोणाशी कमिटेड नसतात ते चौकात येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे त्याच भावनेने बघत असतात. अर्थात त्यातल्या अनेक चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण सोडून देऊ, म्हणजे त्याच्यावर आत्ता बोलायचं नाही. त्यातला समोरच्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तुमच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करणं हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण भावना म्हणून आपण एक लक्षात घेऊयात की जोपर्यंत तुम्ही कमिटेड नसता तोपर्यंत अनेक मुलींच्या बाबतीत किंवा अनेक मुलांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये रोमॅन्टिक भावना येत असतात. मुलींच्याच मनात सुद्धा अनेक मुलांबाबतीत रोमॅन्टिक भावना येत असतात जोपर्यंत ते दुसऱ्या कुणाशी म्हणजे एंगेज नसतात. पण ज्यावेळेस आपण एंगेज होतो एखाद्या मुला मुलीसोबत, त्यावेळेस मात्र या भावना लगेच कमी होतात. इतर मुला मुलींच्या बाबतीतल्या जरी आल्या तरी आपण ते निग्लेक्ट करतो. अरे नाही, आता आपण यांच्या बाबतीत विचार करायचा नाही, आता आपण कोणाशी तरी एंगेज आहोत. आणि मग ते हळूहळू आपण पण म्हणून मनातल्या भावना कमी होत नाही, फक्त आपण निग्लेक्ट करायला सुरू करतो. ओके, थँक्यू सचिन. आपण आता माझ्या मते पुढच्या मुद्द्यावर जावं. तर आपला पुढचा मुद्दा असा आहे की एकतर्फी प्रेम जे असतं त्यामध्ये नकार देणं किंवा स्वीकारणं. तर ह्या बाबतीत जरासं बोला प्लीज. पुन्हा एकदा सांगशील प्रश्न प्लीज रिपीट. एकतर्फी प्रेम ह्यात नकार देणं किंवा स्वीकारणं. हा, याविषयी खरं तर मगाशी जे मी बोललो तेच की आपल्याला प्रेमाचा कुणी समोरच्याने प्रपोजल ठेवलं तर ते जसं आपल्याला निर्मळपणे स्वीकारता आलं पाहिजे, तसंच आपल्याला जर प्रेमात एखाद्याने नकार दिला तर तोही आपल्याला तेवढाच प्रेमाने संयमाने स्वीकारता आला पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणं म्हणजे खरं प्रेम आहे. म्हणजे मला ज्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतं ती व्यक्ती मला भेटलीच पाहिजे असा आग्रह धरणं म्हणजे प्रेम नाही. तर मला ज्या व्यक्तीबद्दल प्रेमाच्या भावना माझ्या मनामध्ये आहेत ती व्यक्ती अधिकाधिक खुश राहील यासाठी मी प्रयत्न करणं किंवा तिला ज्या गोष्टीत आनंद आहे ती गोष्ट तिला करू देणं, यात खरं प्रेम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिच्या भावनांचा आदर करणे हे खरं प्रेम आहे. त्यामुळे आपल्या प्रेमाची कुणावरही जबरदस्ती करू शकत नाही. आपलं प्रेम आपण कुणावर लादू शकत नाही आणि लादून प्रेम करता येत नाही. जबरदस्ती कुणाकडून प्रेम करवून घेता येऊ शकत नाही. त्याने उलट आपल्या प्रेमाचं काय व्हॅल्यू कमी होते आपण दुसऱ्यावर जबरदस्ती करून. त्यामुळे जर आपलं प्रेम निर्मळ असेल, आपलं प्रेम खरं असेल, मनापासून असेल, तर आपण समोरच्याला प्रपोजल दिल्यानंतर त्याच्यावर त्याने नकार दिला, तिने नकार दिला, तर आपल्याला ते तेवढ्याच प्रेमाने समोरच्या व्यक्तीचा आदर करून ते स्वीकारता आलं पाहिजे. तर खरं प्रेम आपण त्याला म्हणता येईल. ओके, थँक्यू सचिन. आता आपण सगळ्यात शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. तर आपण सर्वांनी एक हिंदी गाणं ऐकलेलंच आहे, तुम जो आए जिंदगी में बात बन गई, इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई. तर ह्यामधलं जे शेवटचं कडवं आहे, इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई, हे कधी शक्य आहे? हे जेव्हा डोपामिनची लेवल अतिशय उच्च असते त्यावेळेस हे होतं. आपण ज्यावेळेस प्रेम करतो, मी असं म्हटलं, फडणीस आपल्याला आकर्षणात पाडतात किंवा आपल्यातले फडणीस ऍक्टिव्ह असतात तेव्हा आपण आकर्षित जास्त होतो समोरच्या व्यक्तीच्या. त्यावेळेस आपल्यातले जे 4 हार्मोन्स आहेत त्यातला डोपामिन नावाचा जो हार्मोन आहे तो एक्साइटमेंट आणणारा हार्मोन आहे. म्हणजे समजा बघा, तुम्ही प्रेमात असताना काही अशा जोड्या पाहिल्या असतील की मला आत्ताच्या आत्ता तिला बघायचंय, मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायचंय, त्यासाठी मी काही करायला तयार आहे. मी असे मित्र काही माझे पाहिलेत की जे कित्येक किलोमीटरचा प्रवास करून फक्त आत्ता बघायचंय म्हणून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून त्यासाठी कित्येक काय काय आटापिटा करून घरच्यांना काय काय खोटं सांगून कशा कशा पद्धतीने ते गाड्या अरेंज करून आणि कोणाकोणा मित्रमैत्रिणींना कन्व्हिन्स करून तयार करून त्यांना घेऊन कित्येक किलोमीटर दूरवर जातात आणि फक्त त्या समोरच्या व्यक्तीला बघतात आणि 10 मिनिटात परत लगेच मागे निघतात कारण दुसरं परत काहीतरी तिथे जाऊन जॉईन करायचं असतं. हे का, हे कोण करवतं?
तर हे आपल्यातलं डोपामिन करवतं. आणि ह्याच डोपामिनमुळे तुम्ही बघा तरुण वयामध्ये तेरे लिए चांद तारे तोड लावूंगा, तेरे लिए दुनिया छोड दूंगा असं म्हणणारी जी ही वाक्य जी आहेत ना ही तुम्हाला तरुणांच्याच तोंडात दिसतील. हे तुम्हाला कधी एखादा 40 वर्षाचा बुजुर्ग असं म्हणतोय तेरे लिए दुनिया छोड दूंगा असं कधी आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण त्यांच्यातलं डोपामिन लेवल कमी झालेलं असतं आणि त्यांच्यातलं वैचारिकपणा वाढलेला असतो, मॅच्युरिटी वाढलेली असते आणि त्यामुळे विचार करण्याची क्षमता तेव्हा जास्त असते. तरुण वयामध्ये जेव्हा आपले हार्मोन्स जास्त सिक्रेट होत असतात, डोपामिनची लेवल जास्त ऍक्टिव्ह असते, जास्त तीव्र असते, अशा वेळेस आपल्यामध्ये भांडणं सुद्धा तरुणाईमध्ये भांडणं करण्याचे प्रकार सुद्धा याच्यामध्ये जास्त होतात, या डोपामिनमुळे जास्त होतात. सुसाईडचं प्रमाण सुद्धा डोपामिनमुळे जास्त होतात. अनेक आपण जे समोरच्याला वरती जे सुसाइडल अटॅक करतात ते सुद्धा डोपामिनमुळे जास्त होतात. डोपामिन हा एक्साइट करणारा आपल्याला जो हार्मोन आहे त्याचे जसे वाईट परिणाम आहेत तसे काही चांगल्या गोष्टी सुद्धा त्याच्यातल्या आहेत. त्याच्यामध्ये निष्ठा, आपल्या प्रेमातली जी निष्ठा असते समोर या तरुण वयातली ती सुद्धा डोपामिनमुळे जास्त प्रमाणात असते. आणि म्हणून डोपामिनची लेवल जेव्हा उच्च पातळीवर असते तेव्हा आपण असं म्हणतो आणि आपण पूर्णपणे स्वतःला त्या हार्मोन्सच्या हवाले केलेलं असतं, त्या हार्मोन्सच्या आपण अधीन झालेलो असतो आणि पूर्ण ते सगळं रोमॅन्टिक सगळं आयुष्य आपण जगत असतो. आणि अशा वेळेस आपल्या मनामध्ये त्या उच्च लेवलच्या भावना येत असतात की इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई, म्हणजे माझ्यासाठी प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही, प्रेम म्हणजे सगळं काही आणि मग तुझ्यासाठी सगळं काही मी सोडून येईल, दुनिया छोड दूंगा वगैरे म्हणताना आपण हा विचार करत नाही की काय दुनिया सोडून आपण जाणार कुठे. म्हणजे अनेकदा काय आईबापांच्या पैशावरती शाळेत येणारे किंवा त्यांच्या पैशावरती जगणारे मुलं सुद्धा तेरले दुनिया छोड दूंगा जेव्हा म्हणतात तेव्हा ते हा विचार करत नाहीत की अरे दुनिया सोडून जगणार कसे, खाणार काय, तुला खाऊ काय घालणार, हा विचार करत नाही. कारण फडणीस त्यांना ते विचार करू देत नाही. डोपामिनची लेवल इतकी वाढलेली असते. म्हणून बघा अनेक प्रेमातली जी टीनेज मधली उदाहरणं आपल्याला दिसतात, पळून जाण्याची उदाहरणं जी आपल्याला दिसतात ती 25च्या आतली जास्त असतात. 15 ते 25व्या गटातली पळून जाण्याची संख्या जास्त आहे मुला मुलींची. त्याचं कारण या वयामध्ये डोपामिनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि मग तुझ्यासाठी काही करायची तयारी माझी आहे असं म्हणणं हे मैत्रीत सुद्धा असतं बरं का. अनेक मित्र सुद्धा तुम्ही बघा 25च्या आतले मित्र बघा तुम्ही की तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. म्हणजे अगदी कॉलेज वयामध्ये जे कॉमन असतं ते म्हणजे मारामाऱ्या, आणि या मारामाऱ्यामध्ये अगदी आपला एखादा जिवलग मित्र जर कोणाला त्याला 8-10 जण जरी समोरून मारायला आले असतील तरी मी एकटा तिथं मध्ये घुसणार कारण माझ्या मित्रासाठी मी जीवही द्यायला तयार आहे असं माझं डोपामिन आतलं सांगत असतं. त्यावेळेस सारासार विचार आपण असं करत नाही की अरे 10 जणांसोबत आपण दोघं लढू शकत नाही, त्यावेळेस वेगळा काही विचार करावा असं आपल्या मनात येत नाही. कारण डोपामिन जास्त लेवलला सिक्रेट होत असतं. तेच प्रेमाच्या बाबतीत सुद्धा असतं. आणि मग पळून जाण्याचे प्रकार सुद्धा या डोपामिनमुळेच होतात. जेव्हा तुम्ही जर शांतपणे विचार केला, ज्या वेळेस तुमच्या भावना खूप जास्त लेवलला जातात त्यावेळेस तुम्ही थोडंसं शांत होऊन, थोडासा वेळ देऊन, थोडासा प्रेमाचा तुमच्या काय समोरच्या प्रिय व्यक्तीचा विचार थोडासा बाजूला ठेवून इतर काही गोष्टींचा विचार केला, इतर गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवलं आणि मग पुन्हा तुमच्या प्रेमाचा किंवा प्रिय व्यक्तीचा विचार केला, ते डोपामिनचे लेवल कमी झाले असेल तर तुमचं हे जे मत आहे इश्क मजहब इश्क मेरे जात बन गई कदाचित कमी होऊ शकतं. किंवा तेरले दुनिया छोड दूंगा तेरले चांद तारे तोड लावूंगा या वाक्यातलं वास्तव तुमच्या लक्षात येतं. आणि हे सोपं नाही, चांद तारे आपण अजून पाहिले पण नाहीत आकाशात तोंड वर करून, हे पण आपल्या लक्षात येतं. आणि मग कळतं की अरे नाही, प्रेमासोबत इतर जबाबदाऱ्या पण आहेत. आपण शिकतोय अजून 10वी-12वीतच आहोत अजून. आता आपण दुनिया सोडायची आपली पात्रता नाही किंवा आता आपली तेवढी तयारी नाही. त्यासाठी आपल्याला शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आर्थिक कमाई केली पाहिजे आणि मग आपण दोघं जण प्रेमाचा किंवा पुढे जाऊन एकत्र राहण्याचे निर्णय घेऊ शकतो. हे कधी लक्षात येईल जेव्हा डोपामिनची पातळी कमी होईल. त्यामुळे हे गाणं हे डोपामिनची लेवल तुमची हाय झालेलं दाखवतं, हे लक्षात घ्या. आणि इतर डायलॉग सुद्धा जे आहेत ते सुद्धा हेच दाखवतं की तुमच्यातलं डोपामिन जास्त लेवलला आहे. जेव्हा तुमचे मित्र मैत्रिणी आजूबाजूचे असे काही स्टेजला दिसतील की ज्यामध्ये ते असे डायलॉग बोलत असतील की तिच्यासाठी सगळं काही आणि आतापासून तीच माझी जिंदगी आणि बाकी सगळे गेले उडत आणि असं काही जर कोणी म्हणत असेल तर लक्षात घ्यायचं की त्यांची डोपामिनची पातळी वाढलेली आहे. त्यांना तुम्ही थोडंसं ती डोपामिनची पातळी कमी करण्यासाठी आपण मदत करू शकतो. त्यासाठी त्यांना थोडंसं इतर काही गोष्टीमध्ये गुंतवू शकतो, थोडीशी वैचारिक चर्चा करू शकतो आणि या गोष्टीतून एकदा डोपामिनची लेवल कमी झाली की मग तुम्ही समोरच्याबद्दल एक आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल सारासार विचार करून निर्णय घेऊ शकता. ओके, थँक्यू सचिन.